फैसला मैदान में होगा, मरता कौन है। आणि मला तरी असं वाटतं की आज या सगळ्या शिवसैनिकांना मला शिंदे साहेबांचा आभार मानावा लागेल। त्यांनी ज्यावेळेस बैठक घेतली त्यावेळेस ग्रामीण शिवसैनिकांनी येऊ नये, त्यांनी फक्त एकच काम करावं, जिथे जिथे माझा शेतकरी अडचणीत आहे, जिथे जिथे पूर परिस्थिती आहे, जिथे जिथे घरामध्ये पाणी गेलंय तिथं मदत करा, माझ्या मेळाव्याला येऊ नका असा सांगणारा हा आमचा नेता आहे। निवडणुका आल्या म्हणून मेळावे घ्यायचे आणि आता दुसऱ्यावर अवलंबून राहायचं। ज्या राज ठाकरेंना आयुष्यभर त्रास दिला त्यांना म्हणायचं आय लव्ह यू, आय लव्ह यू, आणि ते म्हणतं मी नाही येत। आणि हे संजय राऊत हा सगळी लावणारा भटजी आहे, पण यांनी ज्यांनी ज्यांची सगळी लावली त्यांचं लग्न तुटलेलं आहे। हा दुवाड माणूस आहे, हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे। यांनी सगळ्यांशी ज्यावेळेस जोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी सगळ्यांचा सत्यानाश केलेला आहे। आज मी आपल्या सगळ्यांना ही विनंती करणार आहे की ज्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं, झोपलेल्याला उठवलं, उठवल्याला चालायला लावलं, चालणाऱ्याला पळायला लावलं, त्या शिवसेना प्रमुखांची आपल्याला शपथ आहे की आपण मराठवाडा आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, इथे पक्ष तर मदत पाठवतोच आहे, पण आपण सुद्धा आपल्या मदतीनं या ठिकाणी मदत पाठवली पाहिजे। मी आदरणीय शिंदे साहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं, जळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीनं 25 लाख रुपयाची मदत या ठिकाणी जाहीर करतो की ज्या माध्यमातून शिवसेना जळगाव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आणि सगळी मंडळी इथे आलेली आहे आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही आपल्याकडे चेक सुपूर्द करू। मला तरी असं वाटतं की आज या सुंदर अशा कार्यक्रमाला मला भरपूर बोलायचं होतं, कारण की माझा प्युअर माल संजय राऊत आहे, त्यामुळे मला त्याच्यावर बोलल्याशिवाय जमत नाही। हा सगळ्या लोकांना उल्लू करणारा माणूस, सगळ्या लोकांना फसवणारा माणूस आज मी आपल्याला लिहून देतो। या निवडणुकींच्या वल्गना नाहीये, महापालिकेवर आम्ही असं करू, महापालिकेवर आम्ही तसं करू, याच्याकरता ही सभा नाहीये। निवडणुका हा आमचा यम आहेच, पण पहिले आहे आमच्या शेतकऱ्याला मदत करणं। मी आदरणीय शिंदे साहेबांचे खूप आभार मानतो की जेवढ्या बैठका त्यांनी घेतल्या त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मदतीकरता घेतल्या।